नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBET लर्निंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश टायपिंगचा हा दिवस 7वा आहे, डे 7 आहे। तर आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे तर होम रोची कशी प्रॅक्टिस करायची, बॉटम रोची कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची, अप्पर रोची कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आणि नंबर रोची कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर जे काही वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्डची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे। आता डे 7 मध्ये आपण कॅपिटल लेटर कशा पद्धतीने लिहायचं हे आपण पाहणार आहोत, कशा पद्धतीने कॅपिटल लेटरचं टायपिंग करायचं आहे। तर आपला जो हात आहे तो होम रो वरती सेटल करायचा आहे। आता कॅपिटल लेटर लिहित असताना आपल्याला एकच प्रॅक्टिस करायची आहे की आपल्याला जर डाव्या हाताने टायपिंग करायची असेल, मला ए प्रेस करायचा आहे आणि मला कॅपिटल ए पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी शिफ्ट प्रेस करायचं आहे। तर शिफ्ट प्रेस करायचं आहे आणि ए टाइप करायचं आहे। आता काय करायचं तर ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा तुमचा हात सेटल करा होम रो वरती। उजव्या हाताच्या करंगळीने शिफ्ट प्रेस करायचं आहे, ए बॅक यायचं, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं बी, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं सी। होम रो वरती तुमचा जो हात आहे तो हात सेटल करायचा आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे मी सांगतो तुम्हाला। बघा, उजव्या हाताने शिफ्ट प्रेस करायचं आहे आणि प्रेस करायचा आहे ए, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं यस, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं डी, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं एफ। त्याचबरोबर ज्या वेळेस आपण उजव्या हाताने टायपिंग आपल्याला करायची असेल त्यावेळी आपण काय करायचं आहे, आपलं हे जी करंगळी आहे ती इकडे लेफ्ट हँडची करंगळी शिफ्ट वरती ठेवायची आहे। शिफ्ट वरती ठेवून तुम्ही प्रेस करायचं आहे। आता इथे असेल, इथे खाली सेमी कॉलन आहे, वरती काय आहे कॉलन आहे, कॉलन शिफ्ट एल, त्याच पद्धतीने शिफ्ट के, त्याच पद्धतीने शिफ्ट जे, शिफ्ट एच। म्हणजे यामध्ये साधारणपणे आणि त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे बॉटम रोची आणि अप्पर रोची। यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला पूर्णपणे कॅपिटल लेटरचा वापर करावा लागत नाही। वाक्याच्या सुरुवातीला आपण कॅपिटल लेटर वापरतो, म्हणून ज्या वेळेस तुम्हाला डाव्या हाताने टायपिंग करायची आहे त्यावेळेस उजव्या हाताच्या करंगळीने काय करायचं आहे, शिफ्ट प्रेस करायचं आहे आणि टायपिंग करायचं आहे। आणि ज्या वेळेस उजव्या हाताने टायपिंग करायची आहे त्यावेळेस डाव्या हाताने शिफ्ट प्रेस करायचं आणि टायपिंग करायची आहे। अशा पद्धतीने कॅपिटल लेटर तुम्ही टाइप करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची टायपिंगची स्पीड आहे ती स्पीड नक्कीच वाढेल। धन्यवाद मित्रांनो।